आपण चाललोय मोरगावला. मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे, कारण की आज आपण चाललोय मोरगावला. तर आता तुम्हाला तर माहिती असेल, गणपती येणार आहे, जवळच आलेत गणपती. तर चाललोय आता मोरगावला भेट द्यायला, म्हणजे दर्शन घ्यायला. तर आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे. तर जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर इथून मागच्या ब्लॉगला खूप भारी सपोर्ट दिलाय, तर असा सपोर्ट इथून पुढे पण द्या. 500 सबस्क्राईब लगेच कम्प्लीट करून टाका. तर चला आता चेतकला फुल चार्जिंग केलेली मी आता 100% चार्जिंग आहे. आणि आज चेतक गाडीची बी कळण की आपल्याला किती किलोमीटर जाते. तर मी आज आहे ना बघणारच आहे की किती किलोमीटर जाते गाडी. तर आत्तापर्यंत आपण टेस्ट नाही केलेली. ऑफ रोडिंग व्हिडिओ तर बाप काढलेत आपण, डेंजर ऑफ रोडिंग व्हिडिओ काढलेत. ते पण आपण मागच्या धबधब्याला गेलतो तेव्हा, आणि पेपर चालू होतं आणि आजारी पडलो होतो. तर आता पेपर एकदम बाप तर लिहिलेले आहेत. तर बघू आता 15 तारखेला पास होतोय नापास होतोय. तर चला आता भेटू रस्त्यावरती. आता आपण आलोय नायगावला अलीकडे. तर मोरगावच्या अलीकडे नायगाव. 19 चला आता अलीकडे, हा 19 किलोमीटर अलीकडे. तर चला आता आपल्याला इथून जायचं आहे. सो नाश्ता पाणी करतो इथं आणि डायरेक्ट जातो नायगावला. तिथे गेल्यावरतीच भेटतो. मग पाणी भयंकरचा येतंय कायच नक्की पाणी. तर गाईच आता आपण आलोय कोणती नदी आहे भाऊ ही? करा रिव्हर आहे. सो बघू शकता आता पाणी इकडे बघ कसलं वाहतंय पाणी खतरनाक. एवढं पाणी पण आलंय कुठून मला हे कळत नाही. गाईच त्याच्यावर जायचं कुठं? त्याच्यावरती रोड आहे तिकडं. कसं काय जायचं पण जाऊ दे. सो चला गाईज आता अवघे किती किलोमीटर राहिले रे भाऊ? बघ बरं. हा बघायचं 1 मिनिट सांगतोय मला. 11 किलोमीटर आहे. सो 11 किलोमीटर वरती मंदिर आहे. तर मंदिरापाशी जाऊ आणि मग भेटतो तुम्हाला. सो बघू शकता आता इथं नदीपाशी आहे. पाणी तर लवकरच वरती ना. ती बघा पुलापाशी पाणी आले. वाईच पाऊस अजून झाला तर पुलावरनं पाणी, पुल डुबा बसलाय पूर्ण. बघा फुल गाड्या धुत्यात इथं लोक. इकडं जास्त प्रेशर आहे रे पाण्याला. तर चला आता मंदिरापाशी जाऊ आणि तिकडे गेल्यावरच भेटतो. काहीच आता जेस्ट आपण लागलो मेन हायवे. करणनी कुठून मॅप टाकला होता काय माहित नाही. फुल रानातून घरातून कुठून मेन रोड काढला होता भाऊनी. तर आता बघू शकत तेवढं बघतो. ही भेटलं बघायला काय मस्त करा चला आता डायरेक्ट हायवे लागला. आता डायरेक्ट गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ. ओके चला. गाई चालू होतो मंदिरापाशी. सो इथं गाडी लावली. करण पाणी पिता की नाही वन साईड. चला आता मंदिराकडे जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊया. चला मंदिरापाशी आलोय आता. वाजलंय 5 करण्या बघून घेऊन ना भाऊ. गर्दी लयच भाऊ, भयंकर लागायचं भाऊ गर्दीला. चला काहीच इथे गर्दी एवढी नाही बरं का. लाईनीला लागायला लागेल. हे बघू शकता आता लाईनीला लागायला लागेल आपल्याला वन साईड मागून. इथून शॉर्टकट असलं तर लाईनी मागं जायला लागेल. पर करण व्हिडिओ काढता की नाही इज्जतमध्ये. ए बाई गाईच एवढी गर्दी नाही बरं का आत्ता. नाही तर आता गणपती बसल्यावरती लय भयंकर गर्दी होणार. आतमध्ये लाईनीला लागलं. आता काय म्हणायचं करण तुला? दर्शन घेऊनच जायचं. चला ही सुविधा मस्त आहे भाऊ. फॅन वगैरे लावते. फॅन वगैरे ते बघ.
काहीच आतमध्ये व्हिडिओ काढून नाही देत तरी आम्ही काढलं. आम्ही नाही विषय म्हणजे विषय की सात बिन विषय की बाद बी आपला विषय तरी काढलाय आम्ही. करणच्या फोनमध्ये काढलेला आहे. तर चला आता बाहेर फिरवायचं नाही का. बरोबर बाहेर फिरवायचं. हे बघा मंदिर मस्त आहे रे, मोठं आहे. आहे अष्टविनायकचा नकाशा. जर तुम्हाला कोणाला अष्टविनायक करायचं असेल तर बघू शकता. आता आपलं दर्शन वगैरे झाले. सो आता थंबनेलला बघतो आता इथं. तर मस्त लोकेशन आहे इथं बघू शकता तुम्ही. तर चला आता थंबनेल वगैरे काढू आणि बाहेर जाऊया फिरायला. तर काही चालले दर्शन वगैरे झाले पण आम्ही इथं फोटो काढायला थांबलो होतो. वन साईड आम्हाला फोटोशूटलाच पब्लिकने फोटो काढायलाच लावलं होतं आम्हाला पुढे. सो चला चल ना बाई. आता याची ॲक्टिंग करीत बसायला लागेल इथं. तर चला आता खाली व्हायचं फिरू वगैरे आणि जाऊया. तर आलाय फुला वरून दुकानं बिकानं. नाही का गॉगल तोडला. चांगलं होतं गॉगल. गॉगल मस्त होता काहीच. जाऊ फिरवायचं इथं. काय करतो घरी तरी जाऊन कारण काय कामा नाही. चला चल तिकडं काहीच नाही आहे म्हणजे गोळ आहे आतमध्ये जायला. तर चला आता आपण आपल्या गाडीपाशी जाऊया. सो गाडी बघू शकता आपल्या इथे. तर अजून एक ठिकाण आहे. कुठं जायचं कारण अजून कुठं जायचं आता. ते मधलं मंदिर पाहिलं होतं आपण तिकडे जाऊया. तर चला सिद्धिविनायक ऐकून सिद्धिविनायकला चला जाऊन आता नाश्ता वगैरे करू आणि जाऊया. तर मित्रांनो आता आलो आपण नायगावला. सो आता आपण इथं जाणार आहे मंदिरात या. तर तुम्हाला मागाशी म्हटलं होतं इथलं मंदिर आहे एक मस्त मंदिर आहे. हा उरुळे कांचन. तर चला आता मंदिरात जाऊ. गाडी इथंच लावू. चल मंदिराच्या बाहेर बघू शकता इथं नाही काही झाड कसलं आहे भयंकर पिंपळाचं झाड आहे दिसतं. तर चला आता आतमध्ये मंदिरात जाऊया. बघूया कसं आहे. हे बघा काढा का ना भाई. होऊ शकतं इथं विहीर आहे. बरीच जुनी दिसते विहीर. इथं आहे का नाही कोरीव काम फुल लाकडात बांधलेली मस्त या. तर गाईच दर्शन वगैरे झाले पण ते ऊन खूप आहे रे. पाय भाजायलेत खाली. डोळे चमकायला आलेत रे. माझं गॉगल घातला होता ना मी त्याच्यामुळे. सो बघा मंदिर मस्त आहे. कॅमेऱ्याच्या कक्षात आहे ना भाऊ. काय नाही करत भाऊ. एक नंबर. तर चला इथली बघा कमान कशी आहे नाद. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपून टाकूया कारण ब्लॉग खूप मोठा झालाय. तर जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग एकदम मस्त होणार आहे कारण की आपला गणपती उत्सव येतो आता. तोपर्यंत तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत घोडे बघा इथले इज्जतवाडी घोडा. येऊ ए यार ही बघ ही बघ. चला बाय बाय बाय. चावल बिवल बघ.
अरे तुला घोडं भ्यायला लागलं. बघ ना कसलं बारक आहे. बारक न्यावं धरून मला वाटतं.